एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। देवेंद्र कोटे यांच्या विजयासाठी भाजपा कार्यकर्त्यांकडून श्रीरामाची महाआरती। विधानसभा निवडणुकीचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या विजयासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात महाआरती केली। देवेंद्र कोटे यांच्या रूपाने भाजपचा शहरातील तिसरा आमदार विधानसभेत जावा अशी प्रार्थना प्रभू श्रीरामाकडे करण्यात आली। यावेळी भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांचा प्रचार केला आहे। सर्वांच्या प्रयत्नाला यश यावे आणि देवेंद्र कोटे यांचा विजय व्हावा याकरिता प्रभू श्रीरामाकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साकडे घातले। यावेळी गुरुशांत दुत्तुरगावकर म्हणाले, अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रयत्न केले आहेत, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे याची खात्री आहे। या विजयाकरिता प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद मिळावेत यासाठी महाआरती करण्यात आली। याप्रसंगी भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, नागनाथ सोमार, रवींद्र नक्का, काशीनाथ गड्डम, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तुरगावकर, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, मधुकर वन्नाल, भाजपा शहर चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, महिला अध्यक्ष लक्ष्मी बदलापुरे, दत्तात्रय पोसा, ओबीसी मोर्चा सरचिटणीस श्रीनिवास जोंगी, शिक्षक आघाडीचे दत्ता पाटील, विश्वनाथ बदलापुरे, प्रभाकर गोरंठी, राम गड्डम, संतोष चन्ना, विजय महेंद्रकर, अनिल वंगारी, शावरसिद्ध कोंडा, उमेश आंबाल, प्रकाश गाजूल, ज्ञानेश्वर गवते, अभिषेक चिंता, अंबादास साकिनाल आदीसह भाजपा प्रभाग क्रमांक 9 मधील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहरमध्येची निवडणूक अतिशय चुरशीने पार पडली। संपूर्ण मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार देवेंद्रदादा कोटे यांच्यासाठी एकसंघ होऊन एक दिलानं 20 तारखेला मोठ्या संख्येने मतदान केलेलं आहे। आम्हाला घवघवीत यश मिळेल याची खात्री आहे आणि या धर्मकार्यामध्ये प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा यासाठी प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी इथं महाआरतीचं आयोजन केलं होतं। प्रभू श्रीरामांकडं आम्ही साकडं घातलेलं आहे की रामराज्य यावं, देवेंद्र दादा कोटे हे प्रचंड बहुमताने इथून निवडून यावेत आणि महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये सोलापूर शहर मध्येचा आवाज बुलंद करावा। विधानसभेच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र कोटे हे ऐतिहासिक मताने निवडून यावं यासाठी प्रभू रामचंद्राकडे सगळेजण एक संकल्प केला। त्यांच्या आशीर्वादानं ही निवडणूक जिंकावी म्हणून शुभचिंतन करण्यासाठी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोगत प्रभू रामाला कळावं आणि या निवडणुकीत ते देवेंद्र कोटे प्रचंड मताने यशस्वी व्हावे अशी या ठिकाणी संकल्पना केली। त्या संकल्पनेला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली। त्याबद्दल प्रभू रामाच्या आशीर्वादानं निश्चित जिंकू अशी आशा निर्माण झाली आणि यशस्वी होऊ।